भिवंडी तालुका के सोनाले में रंजीत वाल्केश्वर मात्रे की जमीन पर अतिक्रमणकारी ठेकेदार आनंद सुदाम भोयर ने कब्जा कर लिया है। वह उनके साथ गाली गलौज की और जान से मारने की धमकी दी। विशेष खबर यह है कि रंजीत मात्रे के पास पुश्तौनी जमीन है। विरोधी आनंद सुदाम भोयर, तपन जवाहिरलाल पोरवाल, मनोज शांतिलाल पोरवाल, किशोर मुन्नीलाल जैन, सागर राधेश्याम मात्रे के खिलाफ ठाणे ग्रामीण पुलिस में शिकायत दर्ज की गई है। वीडियो द्वारा दिखाया जा रहा है कि किस प्रकार जेसीबी की मदद से जमीन के किराएदार को भी बेदखल कर दिया गया है और साथ ही दुर्व्यवहार किया जा रहा है। सीट सेट को तोड़ दिया और नष्ट कर दिया गया, जिनसे उसे मानसिक रूप से परेशान होना पड़ा। साथ ही गांव के गुंडों को बुलाकर जमीन को नष्ट करने की धमकी दी जा रही है। वह साथ ही जमीन हड़पने की कोशिश में 6 लाख रुपए का नुकसान भी हुआ। उन्हें ब्लैकमेल किया जा रहा है और अपने दावे वापस लेने की धमकी दी जा रही है। रंजीत मात्रे, पंडरीनाथ मात्रे, साईनाथ पाटिल ने भिवंडी कोर्ट में दावा दायर किया है। रंजीत वाल्केश्वर मात्रे ने पत्रकारों से बात करते हुए बताया कि इस मामले में कार्रवाई होनी चाहिए और न्याय मिलना चाहिए। वह रंजीत मात्रे ने कहा, भविष्य में यदि कोई घटना होती है तो इसका जिम्मेदार ठेकेदार आनंद सुदाम भोयर ही रहेंगे। विषय असा आहे का हा आमचा वडिलोपार्जित ही जमीन आहे आणि ह्या जमिनीवर सामनेवाल्यांचे पारिवारिक जागा आहे। पहिले ही जागा आमची 3 भावंडांची जागा होती, आमच्या आजोबांची। तर ही जमिनीमध्ये आमचे 3 म्हातारे आहेत। तर ही जमीन पहिले सुरुवातीला मोठ्या भावाच्या नावावर होती। ही कंटिन्यू म्हणजे सारखी जशी वारीस एक्सपायर झाले तशी ही जमीन त्यांना त्यांचे वारसांच्या नावाने आली। तर त्याच्यानंतर आमचा तिथे जुना घर आहे आणि घर होता तो जुना। त्याच्यानंतर आम्ही काय केलं की तिथे गाले बांधले, 2 गाले बांधल्यानंतर तिथे याची आमच्या जे घरं आहेत त्या घराची घरपट्टी जुनी घरपट्टी आहे, म्हणजे भरपूर वर्षापूर्वीची घरपट्टी आहे। आणि ती घरपट्टी आम्ही तिथे लावून तोरणचे मीटर वगैरे घेतले। मीटर घेतल्यानंतर आम्ही तिथे गाले भाड्याने दिले। हे गाले आमचे बरेच जुने आहेत, आताचे नाहीत, पत्रा सेट आहे का असं नाही का तिथे आम्ही काय स्लॅब केलं। त्यावेळेला लोकांची आमची परिस्थिती नव्हती, तर आम्ही पत्रा सेटचे गाले बांधलेले आहेत आणि भरपूर गाले जुने आहेत ते। तर तिथे गाले आम्ही बांधलेले आहेत आणि तिथे आम्ही दुसरं आमचं भाड्याने होतं, एक भंगारवाल्याला दिला आम्ही, तिथे मोठा पत्रा सेट बांधून भंगारवाल्याला दिला। तर ह्या लोकांनी आज रोजी इथला कॉन्ट्रॅक्टर म्हणून आहे ही जमीन तपोन जवाहरीलाल पोरवाल, मनोज कुमार शांतीलाल पोरवाल, किशोर मुनीलाल जैन या लोकांनी घेतली। तर तिथून आमचा जो दावा चालू आहे, या वडिलोपार्जित जागा आहे, आमचा कोर्ट मॅटर चालू आहे। त्याच्यानंतर हे लोकांची जी सगळी कामं कॉन्ट्रॅक्टची कामं करणारा आनंद सुदाम भोयर हा तिथला कॉन्ट्रॅक्टर आहे, सरवली पाड्याला राहतो आणि सोनाले हद्दीमध्ये येऊन याला आम्ही याच्या आमच्या 2-3 वेळा मिटिंगी पण झाल्या। याला आम्ही बोललो तू या मॅटरमध्ये पडू नको, यांना सांग की तू दुसरा कॉन्ट्रॅक्टर बघा किंवा तू या जागेसंदर्भात येऊ नको। तर हा माणूस ऐकतच नाही, याचा काय त्यांचा लेनदेन असेल आम्हाला काय माहिती नाही, पण हा कंटिन्यू आम्हाला त्रास द्यायला लागला। याने गुंडे आणले, तिथे जेसीबी आणले आणि तो भंगाराचा सेट पूर्ण सेट तोडला आणि जवळजवळ तो सेट 1.5-2 गुंठ्यामध्ये होता, तो पूर्ण सेट तोडला त्याने। तोडल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला याच्या विरोधात तक्रार दिली। तक्रार दिल्यानंतर तिथे अजून आमचे 2 गाले आहेत। तर यांनी काय केला, पूर्ण कंपाऊंडला बाउंड्री मारली। आमचे जे गाले समोर होते ती बाउंड्री मारल्यामुळे ते गाले आमचे आत आले आणि यांनी गाले आत आले आणि तिथले राहणारे जे आमचे भाड्याने दिलेले जे भाडेकरू होते त्यांना यांनी गुंडांच्या द्वारे शिवीगाली करून त्यांना हाकलून दिले। भरपूर लोक आल्यामुळे ते लोक घाबरले आणि हाकलून दिले। आम्ही तिथे जाऊ शकलो नाही, कारण याची बरेच लोक असल्यामुळे आम्ही तिथे गेलो नाही की आम्ही या भांडणामध्ये आम्हाला काही हे नाही आणि भांडणं आम्ही कधी केली नाही। त्याच्यामुळे आम्ही वाद होईल म्हणून आम्ही कायदेशीर पोलीस स्टेशनला आलो, पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं। तरी पण ह्या माणसाची एवढी दादागिरी आहे, तरी पण पोलिसांनी आम्हाला आता अजून आमची पोलिसांकडून अपेक्षा आहे की जे आमचे गाले आहेत ते गाले यांनी जे पत्र मारल्यामुळे ते गाले दिसत नाहीत, ते गाले ओपन करून द्यावे, कारण ती आमची संपत्ती आहे आणि त्याच्यामध्ये मीटर लागलेले आहेत, घरपट्टे आहेत। तर ह्या माणसाची एवढी दादागिरी, म्हणजे तो तिथून येऊन आम्हाला सरवली पाड्यावरून येऊन इथे शिवीगाली करतो आणि हा बोलतो तुम्ही माझा काहीच करू शकत नाही, माझ्या मागे मोठे मोठे लोक आहेत, नगरसेवक आहेत, हे आहेत ते आहेत, असं आम्हाला दमदाटी करतो।
आणि आम्हाला शिवीगाळी करतो. याच्या 2 दिवसा अगोदर ह्यो पत्र काढत होता, आमच्या रूमचे पत्र काढत होता. तर भावाने बघितलं. भाऊ बोलला त्याला, तू पत्र कोणी काढायला सांगितलं? तर सामनेवाल्या कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं की आनंद भोईरने सांगितलेत. आनंद भोईरने सांगितलं. तेव्हा भाऊ त्याला बोलला, तू आमच्या जागेवर, तू का आमचं का इथून का अस्तित्व संपवतो का? तू 15 तोडला, एवढा आमचा 6-7 लाखाचा तू नुकसान केला, परत तू आमच्या मागे अजून लागलाय का? गाले पण तू हे करणार बघतो का? तेव्हा याने भावाला शिवीगाळी केली, भडव्या तू काहीच करू शकत नाही माझा, मी सगळा बंदोबस्त करून आलो इथे, असं आम्हाला हा बोलत होता. तरी भाऊ त्याला बोलला की तू इथून जा. त्याने भावाला शिवीगाळी केली आणि जीवे ठारण्याची धमकी दिली. उद्या जर माझं काय झालं तर याला सर्वस्व जबाबदार आनंद भोईर राहील. आणि ही प्रॉपर्टी आमच्या वडिलांची प्रॉपर्टी आहे, ही आमची नाही आहे. कारण त्यांची जुनी पारिवारिक जागा आहे आणि घरपट्टी आमच्या वडिलांची नावाने घरपट्टी आहे. त्याच्यामुळं आम्हाला पोलीस प्रशासनाकडनं एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही यांच्यावर, आनंद भोईर यांनी एवढी घरं तोडण्याचा, सेट तोडण्याचा एवढी हिंमत केली, त्याच्यामुळं याच्यावर काहीतरी मोठी कायदेशीर कारवाई व्हावी. उद्या कोणाची पण अशी घरं उधळेल आणि हा कॉन्ट्रॅक्टर आहे, कुठला पण निर्णय घेईल स्वतः, म्हणजे हा स्वतःला सरकार समजतो, अशी परिस्थिती झालेली आहे या सोनाले भागामध्ये. मग आज रोजी हे हास्य होतात, मर्डर होतात, हे होतात. उद्या आम्हाला कुठे कोणाला गुंडे पाठवून आम्हाला मारू पण शकतो. आणि जर आमचा असं काय बरा वाईट झाला तर आम्ही आनंद सुदाम भोईर ह्या माणसावरच आमचं सर्व रेफरन्स राहील आणि आम्ही ह्या माणसालाच कायदेशीर खेचणार. आणि आमची अजून पोलिसांना एवढीच अपेक्षा आहे की ह्या माणसावर गुन्हा झाला पाहिजे. घर तोडण्याचा हा मोठा गुन्हा आहे, हा मोठा गुन्हा, घर फोडीचा गुन्हा झाला पाहिजे. एखाद्याचं घर तोडणं, एखाद्याची प्रॉपर्टी उद्ध्वस्त करणं, हा मोठा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि आम्ही रीतसर हे 12/6/2025 रोजी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांना आम्ही रीतसर अर्ज दिलेला आहे. तरी मेहरबान आमचा साहेबांवर भरोसा आहे की साहेब पोलीस स्टेशनला फोन करून आमच्या अर्जाची दखल घेतील आणि सामनेवाला आनंद भोईर याच्यावर घरफोडीची मोठा गुन्हा दाखल करतील, एवढीच आम्हाला अपेक्षा आहे. पोलिसांना आम्ही ज्या वेळेला तक्रार केली का यांनी माणसं हाकलून लावली आमची, त्यावेळेला पोलिसांनी यांच्या विरोधात 324 लावलेला आहे. 324 लावलेला आहे पोलिसांनी याच्या विरोधात. माझं नाव रणजित वालकेश्वर म्हात्रे. आम्ही राहणार सोनाले गाव. आणि पुढची मागणी काय तुमची? आमची पुढची मागणी एवढीच आहे की हा जर लोकांची डायरेक्ट घरं उद्ध्वस्त करतो, तिथले गाले तोडतो, म्हणजे हा यांनी काय एवढा कोर्टाचा किंवा कुठल्याही प्रकारचा का आदेश आणला आहे का? यांनी एवढी याची पॉवर, म्हणजे हा एवढा स्ट्रॉंग माणूस कोणाच्या याच्यावर हे करतो, याला सपोर्टर कोण आहेत आणि याला सहकार्य कोण करतो, यांची ही चौकशी होण्यात यावी. आणि दुसरी गोष्ट का याने एखाद्याचं घर तोडण्याचं, म्हणजे याच्यावर घरफोडीचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, ही आमची मागणी आहे. नाही तर आज रोजी उद्या आम्ही कुठे भेटलो तर आम्हाला हा मारून टाकेल, याच्यापासून आम्हाला जीवाला धोका आहे. म्हणून आम्ही याच्यावर मोठ्यात मोठी कारवाई व्हावी ही प्रशासनाला विनंती करतो. जर कारवाई नसेल तर पुढच्या तुमच्या कारवाई काय असेल? कारवाई झाली नाही तर आम्ही SP साहेबांकडे जाणार, पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण SP साहेबांकडे जाणार. SP साहेब आम्हाला नक्की न्याय देतील, याची आम्हाला SP साहेबांकडे अपेक्षा आहे. जमीन आहे 42 गुंठे जागा आहे आणि आमचा 42 गुंठ्यावर दावा आहे कायदेशीर कोर्टामध्ये. याच्यामध्ये आम्हाला पारिवारिकच्या हिशोबात आमच्या हिश्श्याला जी जागा येईल त्या जागेसंदर्भातच आम्ही भांडतोय, पण कोर्ट मॅटरमध्ये आम्ही पूर्ण जागेचा रेफरन्स दिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, आमचा तिथे नुकसान झालेलं आहे. या लोकांनी तिथे JCP आणलेले आणि तिथं भंगारचा सेट तोडला पूर्ण. हे सगळं आम्ही JCP, आम्ही शूटिंग वगैरे या लोकांची काढलेली आहे. आणि किती गुंडे आहेत आणि आनंद भोईर वगैरे तिथे सगळे होते. आणि अजून आमचा या लोकांकडनं जेवढा आमचा जो नुकसान झाला आहे, आज 6-7 लाखाचा जो नुकसान झाला आहे, तो नुकसान आम्हाला भरून द्यावा. आणि आमचे जे गाले आणि पत्रांच्या आड जे अटकवून ठेवल्यात ते आमचे गाले क्लिअर करून द्यावे, प्रशासनाला मागणी. आणि तिथे देवकर म्हणून एक हवालदार आहेत, देवकर म्हणून एक ऑफिसर आहेत, पोलीस ऑफिसर, त्यांनी येऊन तिथे तपासणी केली. त्यांनी बघितलं का यांचे गाले आहेत
आणि साहेबांनी त्यांना हे पण सांगितलं की तुम्ही पत्र वगैरे काय उतरू नका, कायदा हातात घेऊ नका, हे पण देवकर साहेबांनी त्यांना सांगितले. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही 112ला कंटिन्यू फोन केलेले आहेत. 112ची कधी कधी यायचे, कधी कधी त्यांना ट्रॉफिकमध्ये यायला भेटला नाही, वेळ भेटला नाही, पण 112ला आम्ही कंटिन्यू फोन केलेला आहे आणि आम्हाला पोलीस प्रशासनाने भरपूर सहकार्य केलेलं आहे. तरी पण आता मेहरबान पोलिसांनी आम्हाला एवढा सहकार्य करावा, यो घरफोडीचा गुन्हा याच्यावर दाखल करावा, कारण यो काही करेल. उद्या यो आमची घरं पण येऊन तोडेल रात्री घर. म्हणजे ह्या माणसाची किती दादागिरी आहे. आनंद सुदाम भोईर याची एवढी दादागिरी. एक कॉन्ट्रॅक्टर आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, इंजिनियर आहे, म्हणजे या माणसाची किती दादागिरी भाईगिरी आहे. तो काही करू शकतो आणि या माणूस गुंड आणतो म्हणजे आम्हाला मारू पण शकतो. म्हणून आम्हाला या माणसाच्या बद्दल आम्हाला भीती निर्माण झालेली आहे. हा प्रकरण किती तारखेला झालेला आहे? हा प्रकरण 12/8/2025ला झालेलं आहे. आनंद भोईरने ते पत्रा उतरण्याचा प्रकरण.